केलं ना हम्म. होते. काय म्हणजे होतंय? खूप आहेत ना असे वेगवेगळे. हम्म. तिथं डायरेक्ट स्क्रीन पण माझा मी पहिला पण नाही केला आणि दुसरा पण नाही केलेला. मग काय मी होतंय? कशामध्ये. भाग 3 ला का? हा, भाग 3 आता मी पहिल्यांदाच करते. मी पहिला पण नव्हता केला आणि दुसरा भाग 3 पण. कुठे टाकलाय? मी वेबसाईट वर नाही टाकलेला अजून. मग ते जर रजिस्ट्रेशन कधी करायचं? ते कुठलं 24. डिस्कशन? नाही नाही ह्याचं नाही का आयुष्य बदलाचे तिसरं ते पॅम्पलेट टाकले बघा तुम्ही. हे बघा, भाग 3. तो वेबसाईट वर नाहीये. तो मी घेणार आहे रोज सकाळी 4:30 ते 5:30. आता टायमिंग बदलायचं का विचारलं तर सगळे जुने साधक म्हणतात तेच ठेवा. कोणी म्हणते 5 ते 6, पण काय होतं, मी थोडस जास्त बोलते ना, मग 6 वाजू शकतात. मग घाई होते, मग ते महत्वाचं मिस होतं. तर त्यामुळं मग थोडस एक वेळ ठेवला, 4:30 ते 5:30, म्हणजे 6 वाजले तरी कोणाला प्रॉब्लेम येणार नाही. तो मी ऑनलाईन घेणार आहे, आता घेतेय तसा. तर त्याच्या हा. रजिस्ट्रेशनला तुम्हाला मेंबरशिप नंबर लागणार आहे. तुमच्याजवळ जर विहंगमचा मेंबरशिप नंबर असेल तर तो मला टाका. तुमचा हं. जिल्हा आणि नाव, मेंबरशिप नंबर टाका. मी लगेच तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ऍड करते किंवा लिंक देते. बरं बरं चालेल. आता जुने साधक आहेत, जे जुने कोर्सेस आहेत, त्याला मी डायरेक्ट लिंक टाकून दिलेत, कारण मला साधक ओळखीचे आहेत. आता आता नवीन जे लोकांनी मेंबरशिप नंबर घेतला नाही, एवढीच अपेक्षा आहे. तो फॉर्म भरायचा आहे. तो फॉर्म मी आजही टाकलेला आहे बघा. तुम्हाला विहंगमचा मेंबरशिप फॉर्म तो भरावा लागेल. मेंबरशिप नंबर घेतला का मनीषा मॅडम तुम्ही? तो आहे की माझा C300 मग आहे टाका माझा. ना, मला टाका ना, मी तुम्हाला लगेच लिंक देते. किंवा बरं तुम्ही ठीक. आता एक काम करा, विहंगमच्या कम्युनिटी ग्रुपला मी आज हे दोन्ही ग्रुप ऍड केलेत, उपनिषदाचा आणि भाग 3चा. दोन्ही ग्रुपमध्ये विहंगम कम्युनिटीवर दिसेल तुम्हाला. विहंगम कम्युनिटीमध्ये ग्रुप दिसतात ना, ते जर हा कळत असेल तर तिथे लगेच जॉईनिंग रिक्वेस्ट करा, मी तुम्हाला ऍक्सेप्ट करते. ठीक आहे. हा, मी ते ह्याच केलं की मॅडम घेणार आहेत का नाही त्या सुलक्षणा मॅडम. हो हो. त्यांच्या वेळेला माझं झालं. आणि परत तो ओमकार त्यांचा मार्चचा त्याचं पण झालं माझं. मी तुम्हाला मग काल मला हे द्या की, आता भाग 3ची द्या ना, मी लगेच ऍड करते. मला फक्त कळलं पाहिजे तुमचा मेंबरशिप नंबर आहे, तुमचा फॉर्म भरून झालाय. कारण फॉर्म भरत नाहीयेत लोक. कारण त्या फॉर्मवर तुम्ही जे फॉर्म भरता ना, त्याच्यावर माझं काम असतं. लक्षात घे, मी बोलत नाही बऱ्याच गोष्टी. आणि मी त्याच्यावर तो मी काम फॉर्म करते. मॅडम ऐका ना, मी त्या फॉर्मची लिंक जेव्हा ओपन केली ना, तर तिथं माझं म्हणते की यू हॅव ऑलरेडी हा. हे. हा. हा मग तुम्ही आता भरला ना, नंबर एकदाच घेता येतं, तुम्ही भरला म्हणून तसं आहे. त्यामुळं हा त्यामुळे तुम्ही फॉर्म भरायची गरज नाही, एकदा भरलेल्याने नाहीच गरज आहे ना. फक्त हा नंबर लिहून ठेवा कुठंतरी, कारण लागतो. हा हा. नंबर लागतो. त्यामुळे तुम्ही तो लिहून ठेवा. तर आता तुम्ही मला जॉईनिंग रिक्वेस्ट द्या, मी लगेच जॉईन करून घेते. आणि बर. भाग 3 सगळ्यांनी करा, कारण मी मुद्दाम ओपन ठेवलंय. मी ओपन ठेवत नव्हते, पण आता पृथ्वीची अवस्थाच एवढी आलीये की सगळ्यांना जाणण्याची गरज येते. म्हणून मला असं वाटतं की नाही, आपण हे नॉलेज सगळ्यांना दिलं पाहिजे. आणि हा जो कोणी उठून करणार नाही, 4:30 ते 5:30 मध्ये उठून करणार नाही, त्यांना मात्र वेबसाईटवर पैसे भरून करावं लागणार आहे. लक्षात घ्या. तिथे बर. तुम्हाला पैसे भरून मग वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल राहणार आहे. उठायचा कंटाळा केला तरी तुम्ही तिथे करा. आणि तिथे ध्यान मग एकटीने करावं लागेल. ग्रुपमध्ये आपण ध्यान करतो, आपण उद्दिष्ट पेरणार आहोत. मी लिहिले 22 तारखेपर्यंत आपण या तिन्ही कोर्सचे संकल्प पेरणार आहेत. आणि संकल्पाने 30-40% फायदा वाढतो आपला. तर हे ध्यान ग्रुपमध्ये आपण करणार आहोत, सकाळी सकाळी करणार आहोत. त्यामुळे तो फरक पडणार आहे. आणि तुम्ही वेबसाईटवरनं केला तर नुसतंच मी काही सांगते ते सगळं ऐकणार. ध्यान होईल नाही होईल सांगता येत नाही. आणि एकटीने ध्यान करण्यापेक्षा आपण ग्रुपमध्ये करायचं आहे. तर या गोष्टी सकाळी ठेवले मुद्दाम. कुठलीही घाई नसते, काही नसते. करून बघा एकदा. मागचे जेव्हा हे ऑनलाईन कोर्स घेतले, 100-100 लोक करत होते, चक्रा ध्यान, बाग 1. आणि ट्रिमंडस फायदे झालेले आहेत त्यांना. कारण लवकर उठलं तर पण वात, पित्त, कफ बॅलन्स होतो. त्रिदोष आपले जातात. आणि हे पुस्तक वाचनाला सुद्धा आपण कंटिन्यू करणार आहे. आणि रेकॉर्डिंग काही थोडंसंच असणार आहे. रेकॉर्डिंग सगळं नसतं. त्याच्यामुळं रेकॉर्डिंग वर पण जाऊ नका तुम्ही. पूर्ण नसणार आहे. आणि हे करायचंय भाग 3 मध्ये आपल्याला टेक्निक करायचे, नुसतं ज्ञान नाहीये, टेक्निक करायचे.
म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाहीये की आता बघा जे काही मुक्तीचे 4 व्हिडिओ आहेत ते मी टाकते आता. ते मुक्तीचे 4ही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे ती बॅकग्राऊंड थोडीशी तुम्हाला कळेल. त्याच्या पुढे आता बरेच बदल काय-काय आहेत ते सगळं सांगायचंय. कारण पहिल्यांदा कळलं पृथ्वीचे मॅग्नेटिक ॲक्सिस बदलतायत. नंतर कळलं की गॅलेक्सीचे पण बदलतायत. आणि आता कळलं की सूर्याचे पण बदलतायत आणि आता तर सगळं गॅलेक्सीच बदलतंय. सगळं प्लॅनेट्सच बदलतंय. सायन्सही बदलतंय. इतकं हे परिवर्तन भरभर होणार आहे आणि खूप भरभर होणार आहे. म्हणजे फास्ट होत चाललंय. जर सोलर फ्लेअर बघितली 18 तारखेची, प्रचंड सोलर फ्लेअर आलेली आहे. या सोलर फ्लेअरमध्ये काय होणार आहे? त्याच्यामध्ये आपण कसं निभावून न्यायचं आहे? तो पिरियड आणि थोडाच पिरियड झालाय की आपण थरो करायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी या भाग 3 मधनं घेणार आहेत. त्यामुळे कोणीही चुकवू नका. थोडंसं ते किती 8 दिवस आहे बहुतेक, तेवढे श्रम करा. अजून कोणाला हा. काही शंका आणि आहे? हां, मॅडम बोला. मुलांसाठी पण, हां, लहान मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट. ब्रेन डेव्हलपमेंट नाही मी घेणार आता. वेळ नाही ना, काय काय घ्यायचं. मी त्याला ब्रेन पण टाकलंय. ब्रेन हे बघा, ब्रेन डेव्हलपमेंटला मोफत कोर्स आहे वेबसाईटवर. त्याच्यामध्ये ब्लेंडेड ध्यान करायला लावा. ही जीभ आहे ना, इथे लावायची टाळूला. हे हा. करून अभ्यास करायला लावा. मुलांना पाणी प्यायला लावा. अभ्यास करताना 10-10 मिनिटांनी पाणी प्यायला लावा. मी माझ्या इंजिनिअरिंगच्या मुलांना सुद्धा ही टेक्निक सांगितले. पेपर सोडवताना 10-10 मिनिटांनी पाणी प्या. खूप फरक पडणार आहे. आणि व्हिज्युअलायझेशन करायचं. जे काही मार्क पडण्यापेक्षा कुठे ऍडमिशन हवी आहे, काय एंड रिझल्ट काय आहे. भूतकाळ बदलणारं संकल्प ध्यान आहे. भूतकाळ बदलणारं भविष्यकाळ हवं तसं करणारं ध्यान. YouTubeवर हे सगळे ध्यान टाकलेत. ते मुलांना करायला लावा. पेपर जाऊन आल्यावर पेपर अवघड गेलाय ते बदलवता येतं आपल्याला. भूतकाळ, भविष्यकाळ हे काही नाहीये. तर पेपर जरी अवघड गेला ना तरी बदलवता येणार आहे. ते ध्यानात बघून घ्या. आणि फार तर ज्यावेळेला हे सगळं सांगत असते, त्याला मुलांसाठीचं लिहून ठेवा आणि मुलांसाठी त्या ब्रेन डेव्हलपमेंटपेक्षा हे जर केलं व्हिज्युअलायझेशन, तर खूप चांगला परिणाम घडणार आहे. ओंकार ध्यान हे बुद्धिमत्ता, एकाग्रता वाढवतेच. एकाग्रता, ग्रहणशक्ती वाढवते. एकाग्रता, ग्रहणशक्ती आणि स्मरणशक्ती तिन्ही वाढतं ओंकाराने. आता तुम्हाला फरक माहिती असेल. एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन. किती वेळ अभ्यास करतोय? 2 तास करतोय का 4 तास अभ्यास करतोय? ही एकाग्रता. कोणी 2 तास अभ्यास करू शकतं, कोणी 4 तास अभ्यास करू शकतो. तर हे ओंकाराने एकाग्रता वाढते. ग्रहणशक्ती म्हणजे ओके मी 2 तास वाचलं, पण मला किती समजलंय? मी 4 तास वाचलंय, मला किती समजलंय? मग 4 तास अभ्यास करणाऱ्यापेक्षा 2 तास अभ्यास करणाऱ्याची ग्रहणशक्ती जास्त असते. 2 तासात तो जास्त ग्रहण करू शकतो. उदाहरणार्थ पेपरला चाललोय आपण, एक्झाम हॉलमध्ये चाललोय. भरभर, भरभर, भरभर वाचतो. एक-एक चॅप्टरच्या हे सगळे टेक्निक मी मुलांना सांगायचे इंजिनिअरिंगच्या. म्हणून माझे रिझल्ट नेहमी 100% लागलेत. आणि नुसती क्वांटिटी नाही माझ्या रिझल्टला लागायची, क्वालिटी पण यायची. म्हणजे डिस्टिंक्शनच्या वरती सगळे मुलं असायचे. फर्स्ट क्लासच्या वरती मुलं असायचे. आणि मला नेहमी अवॉर्ड मिळालेले आहेत माझ्या या सगळ्या कार्याबद्दल. दरवर्षी प्रिन्सिपलचं सर्टिफिकेशन असायचं. लेटर, अप्रिसिएशन, रिझल्ट, सत्कार किती झालेत, बेस्ट टीचर अवॉर्ड मिळालेत. हे मुलांना टेक्निक द्यायची मी. तर हे तुम्हाला सांगते, तुम्ही लिहून घ्या. जसं आपण एक्झाम आता आतमध्ये चाललोय हॉलमध्ये, भरभर, भरभर, भरभर वाचतो, एक-एक चॅप्टर होतो. तोच आपण आदल्या दिवशी किंवा आधी 1 महिना आधी अभ्यास करताना होतो का? मग एक चॅप्टर आपला 5 दिवस चालू असतो, असं का? डोक्याची, ब्रेनची पॉवर फोटोग्राफिक मेमरी आहे. स्कॅन होतं भरभर, भरभर, भरभर. तुम्हाला सांगू डोळे झाकून वाचायला लागलीत मुलं. खूप पुढे गेलंय सायन्स. तर हे कसं होतं? तर फोटोग्राफिक मेमरी वापरायची, म्हणजे मेंदूला सूचना द्यायची. माझा एक चॅप्टर एका तासात होणार आहे. परीक्षेला जातो तसा वाचायचा. हां, पण ती मेमरी थोडा वेळ असते. म्हणजे ग्रहणशक्ती कळली, त्याच्यानंतर स्मरणशक्ती. मी वाचले पण किती वेळ लक्षात ठेवू शकते? ओके 4 तास अभ्यास केलाय. पण किती वेळ हे लक्षात राहणार आहे? तर फोटोग्राफिक मेमरी थोडा वेळ लक्षात ठेवते. परीक्षेच्या आधी आपण भरभर अभ्यास करतो, तो थोडा वेळ लक्षात राहतो. याचा अर्थ हे सगळे टेक्निक जर वापरले,
स्मरण शक्ती, ग्रहण शक्ती, एकाग्रता वाढवणार ओंकार ध्यान आहे. बसा ना दोघं करायला. ते ब्रेन डेव्हलपमेंट पेक्षाही जास्त पॉवरफुल आहे. आणि याच्याही पलीकडे तुम्हाला सांगते, आता थोडस शिक्षणातून बाहेर या. जे पुढं गेलेत, प्रगत झालेत पेरेंट्स, त्यांनी मुलांना शाळेत पाठवणं बंद केलं. माफ करा मला तुम्हाला, पण मी फॅक्ट सांगते. आपण कुठे आहोत? हे शाळा बिळा सोडणं बंद केलंय त्यांनी. माझा मुलगा आजच मला म्हणाला, का हे असे परिवर्तन झालेत? कारण शिक्षण मट्ट करतो मेंदूला, आणि काय नाही, चाकरी घडवतो नोकर. आणि तेच सायंटिस्ट किंवा बघा मोठ्या मोठ्या लोकांच्या कहाण्या बघा, परीक्षेत नापास झाले, शिकले नाहीत. ह्या गोष्टी डोळे उघड करणाऱ्या आहेत. आणि आता आपण यातून बाहेर यायचंय, मायाजाळातून. म्हणून मुलांना घरी बसवायचं, असं नाही मला म्हणायचं. अभ्यास करत नाही, मागं लागू नका. काही गरज नाही. दुनिया बदलतीये. 2 वर्षांनी काय होणार आहे तुम्हाला काय माहिती? सगळ्या सिस्टीम कोलॅप्स होणार आहेत सांगते मी. शिक्षण सिस्टीम पहिली बंद होणार आहे, पहिली बदलणार आहे. फायनान्शियल सिस्टीम. आणि हे गरजेचं आहे. कारण या शिक्षणाने काय घडवलं आपल्याला? मी हे विहंगमचं काम का करत बसलीये? कारण मला कळलं, मी टेक्नॉलॉजी शिकवते. मी पोस्ट ग्रॅज्युएशनला शिकवायचे. स्मार्ट ग्रिड अद्ययावत विषय मी शिकवायचे. माझं पेटंट आहे इंडियन गव्हर्नमेंटचं. हे सगळं सोडून हे का करते? का तर मला रिअलाइज झालं, मुलांना काय शिकवते मी, आणि काय त्यांचं जीवन घडतं का? जीवन मूल्य मी दिलं पाहिजे मुलांना. आणि मुलांना मी हे शिकवलं पाहिजे, की जीवन सगळ्यात चांगलं कसं जगता येईल. आणि आता तेच आहे. आपल्याला हे शिक्षण, नोकऱ्या हे काही महत्वाचं नाही. जगात काय चाललंय बघा, नोकऱ्या सोडून मुलं कामं करतायत. यंग आय-आय-टीची मुलं, पंचतत्वामध्ये किती आय-आय-टीची लोकं काम करतायत. सगळे तरुण पिढी जी चांगली आहे, ती सगळी समाजसेवा करायला लागली. कारण यासाठीच आपण आलोय, हेच महत्वाचं आहे. आता युग बदलतंय. पूर्ण युग, पूर्ण धरती स्पिरिच्युअल होणार आहे. हे आध्यात्मिकता शिकवायला कितीतरी बघा, पी-एस-एस-एमचे लोक बघा. किती मी नावं घेत नाही, रेकॉर्डिंग चालू आहे. सगळे मल्टीनॅशनल कंपन्या भले लठ्ठ पगार सोडून घरात बसलेत, सेवा करत. का बरं असं? वेड लागलं का त्यांना? आपण मुलांना काय दिलं पाहिजे? तर काळजी करू नका. नॉर्मल जीवन जगा. उगाच हट्ट नाही करायचं. मुलांनी मुलांचे प्रोग्राम घेऊन जन्माला आलेले आहेत. आपण आपला प्रोग्राम घेऊन जन्माला आलाय. ठीक आहे. त्यांना एकच म्हणायचं, उत्तमातलं उत्तम सगळं मिळतंय. आता ब्रेन डेव्हलपमेंट पेक्षा आध्यात्मिक डेव्हलपमेंट मुलांवर फोकस करा. मुलांना या व्हॅल्यू कशा देतील? बरेच आपले साधक 1-1, 2-2 वर्षाच्या मुलांना ध्यान शिकवतायत. ते उच्च संस्कार देतायत मुलांना. लक्षात घ्या. ह्या मूल्य जोडा. आता विहंगमला जोडलायत ना तुम्ही, तुमची लाईफ पूर्ण बदलली पाहिजे. आणि मुलांना तेच संस्कार दिले पाहिजेत. तर अजून काही आहे का शंका? याचा अर्थ मी शाळेतच पाठवत नाही असं नका मला म्हणू. कारण ते जे शिक्षक बंद केले मुलांना शाळेत शिकवणं, ते मुलांना स्वतः जे द्यायचे ते द्यायला लागलेत. स्वतः पुढे गेलेत आधी. तुम्ही तेवढी अवस्था गाठा आधी. कारण राहिलेच नाही. किती राहिले आता? हे सिस्टीम सगळे कोलॅप्स होणार आहे. कारण ह्यांनी काय निर्माण केलं? जेवढा शोध लागला तेवढे रोग निर्माण झाले. मग काय करायचंय आपल्याला? आपल्याला एक सुवर्ण युगात नांदायचंय. सुवर्ण युगात सगळे इक्वल असणार आहे. कोणी श्रीमंत, कोणी गरीब असणार नाहीये. तिथे कुठली दुःख नसणार आहे. पैशाने दुःख येतात. पैशासाठी माणूस शिकतो, नोकऱ्या करतो. त्यामुळे जिथे जिथे पैसा आहे, ज्या ज्या त्या सगळ्या सिस्टीम बंद होणार आहेत. हे पुढचं मी सांगते. म्हणून भाग 3 करा. खूप 3 करा आणि मुलांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे जगू द्या. काही मागे लागू नका. आणि डेव्हलपमेंट करायची तर आध्यात्मिक डेव्हलपमेंट करा. मी एकच सांगायची इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शेवटी शेवटी मुलांना हे सगळं सांगायचे. मुलांना म्हणायचे, काही करू नका तुम्ही दिवसभरातून. फक्त ध्यान करा बास. ध्यान केलं तर ध्यानच तुम्हाला घडवेल. तुम्हाला जे हवंय, तुमचा जो सोल पर्पज आहे, त्या तिथवर तुम्हाला बोटाने घेऊन जाईल. हे मी म्हणायचे ना, आज हे सत्य व्हायला लागले. आजूबाजूला जर बघितलं तर बरेच लोक हेच करतात. कारण ध्यानच तुमचं जीवनाचं रहस्य आहे. आज मी त्या ह्यांचं बघितलं पुस्तक ना, इथे नाही आता, अं, दत्तात्रेयांचं, दत्तवृत्तांचं. त्यांनी म्हटले ओम म्हणजे श्वास. बघा त्यांनी इतकी रहस्य सांगितली. नाक म्हणजे ओम. बघा ओमचा शेप दिसतोय का म्हणजे नाकाला? नाक म्हणजे ओम आणि ओम हो म्हणजे हो. श्वास.
ओम म्हणजे श्वास, हे रहस्य त्यांनी सांगितले. ओम म्हणजे श्वास आणि श्वास म्हणजेच ब्रह्मांड. म्हणून ओंकार साधना तुम्हाला ब्रह्मांडच तयार करते. आणि हेच तर आपलं टार्गेट आहे. तर आपल्या ह्याला जायचं ना ईश्वरत्वाकडं, म्हणजे क्रिएटर. आणि ते ओंकारातनं जाईल. नाक म्हणजे ओम सांगितलं त्यांनी. छातीचा खालचा भाग मी दाखवेल ते चित्र, त्यांनी चित्र दिले, तो पण ओंकार. आपले नितंब म्हणजे पण ओंकार. इव्हन त्यांनी सांगितलं गणेश, गणेश का पूजायला काढला, गणेशाला हत्तीची का सोंड लावली, तो पण ओमच, सोंड म्हणजे पण ओमच. पहिल्यांदा ओंकार, पहिल्यांदा गणेशाला पूजा. म्हणजे ते म्हटले ओंकाराला जपा, ओंकाराला जपा, ओंकाराला जाणा. हा संदेश होता. पण करत काय बसले लोक, हे ते सांगतात. म्हणून आपण म्हणतो गणेश. गणेश म्हणजे त्यांनी मूलाधार सांगितलं. आणि ओंकारातनं जो हे आहे अचा, आपण इफेक्टच्या मूलाधारातच आहे गणेश. आणि गणेश म्हणजे आपल्या भ्रमंतीचे दोनच स्थान आहेत त्यांनी सांगितले. एक म्हणजे गणेश आणि दुसरा म्हणजे हनुमान. गणेश म्हणजे पहिली मुक्ती, साधी पहिल्या लेवलची. आणि हनुमान म्हणजे दुसऱ्या लेवलची मुक्ती. तर हे पण खूप अमेझिंग, आपण घेणार आहोत ते पुस्तक दत्तवृत्तंच. तर हे सगळं त्यांनी ओंकार सांगितले. अजून बरेच त्यांनी ओंकाराचे शेप आपल्या ह्याच्यावरचे सांगितले, शरीरावरचे ओंकार. आणि ते म्हणतात एवढं शरीर ओंकारमय घडवलं तरी आपण ओंकाराला किती जाणतो. तर हे सगळं मुलांना द्या. अजून कोणाला काही वेगळं विचारायचंय? वेगळं विचारायचं असेल तर विचारा. मॅडम मी काल फॉर्म भरलेला आहे. हा, आता ठीक ते आहे. मी आपल्या आता 22 तारखेला टाकेल. मी आजच लिहिलंय ना, 22ला हा टाकेल. कारण ठीक आहे रोज ठीक काही आहे. मी मेंबरशिप नंबर देऊ शकत नाही. मी 22 हा पर्यंत नाही नाही सगळ्यांनी नाही, पण ते भरावेत. 24 हा. तारखेपासूनची आपलं हम्म. सकाळचं जे सुरू आहे ना, तर हम्म. त्याच्यासाठी मी इंटरेस्टेड आहे. तुम्हाला जॉईन केलंय ना मोनिका मॅडम मी त्याला? कुठल्या 24 तारखेला सकाळच्या आहे ना? 24चं नाही काय? नाही केलं. 24 तारखेला पहाटे 4:30 वाजता जो आहे ना, करणार आहोत ना 24 तारखेपासूनचा. मार्चचा तर मार्चचा त्याला हा, जॉईन केलंय मी, बघा बरं. नाही मार्चला केलं तुम्ही मला, मार्चच्या याला. बरं ठीक आहे, तुम्ही मला जॉईनिंग रिक्वेस्ट टाका, मी करते. कारण तुम्ही आता रोज बोलताय. हो हो हा, ठीक आहे ठीक मोनिका गायके मॅडम ना केले, करेक्ट. आहे. मोनिका हा गायके हा मॅडमनी आज तिन्ही कोर्सला जॉईन करून घेतलंय. ओके मोनिका ओके. गायके मॅडम आहेत का? तुम्ही मोनिका भांडीवडेकर. ठीक आहे, हो तुम्ही द्या जॉईनिंग रिक्वेस्ट. कम्युनिटी ग्रुपला तो ग्रुप ऍड केलाय, त्याच्यावर द्या. ठीक आहे करते. अजून कोणाला काय विचारायचंय का? हा मॅडम, मला एक सांगायचं होतं. हा विचारा, हा सांगा. हा जो आपला तिसरा भाग आहे ना, तो मार्च हम्म. मध्ये आहे. लोकांचा गैरसमज असा होतोय की तो हम्म. आत्ता आहे ह्या 22ला. हम्म. त्याच्यामुळे हम्म. हा गोंधळ उडत असेल बहुतेक. कुठला गोंधळ? नाही नाही, मार्च आता म्हणतायत ना त्या. मार्चलाच आहे ना तो. ते आता ह्या 22ला सुरू होणार आहे का, मग 24ला सुरू होणार मॅडम आहे काय, ऐका ना, असं तुम्ही वाटायला. म्हणता, गोंधळ उडतोय, तर त्यांनी लवकर भरलं पाहिजेत की नाही फॉर्म, हे की नाही? हम्म. बरोबर आहे की नाही? फॉर्म लवकर भरला पाहिजे की नाही त्यांनी? तर फॉर्म कारण भरत नाहीयेत पुन्हा ते लवकर हम्म. मग. पुन्हा पुन्हा विचारतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की ह्या 24लाच आहे. आज 20 तारीख आहे ना, मग आता 4 दिवस राहिले 24ला. नाही, तर मार्च आहे ते. असं. मार्च. हा मी मग चालली ते हा विपश्यनेला, चालली म्हणून सगळं पूर्ण करून घेते. तुमचा संकल्प पेरून घेते, म्हणजे 1 तारखेचा तुमचा ओंकार सुरू होईल. आणि आज हे दोन्ही व्हिडिओ जमले तर मी टाकेल सुदर्शन पिरॅमिडच्या चॅनलवर. ते तुम्ही वापरून ध्यान करू शकता. ओलॉंग ओलॉंग. तर ते जास्त मिनिटाचे आहेत, मी पळवलेत आता सेशन मध्ये. पण तुम्ही ते 20-20 मिनिटाचे ध्यान करू शकता. बघा किती मिनिटाचे आहेत. तर ते व्यवस्थित ध्यान होईल. तुम्ही शक्यतो सकाळी करा. देवी ध्यान करत असाल तर ओंकार ध्यान झोपताना करा. असं करा. तेवढं करा, 20-20 मिनिटाचे जे व्हिडिओ टाकतेय मी ना, ते करा. तर अजून कोणाला काही विचारायचं आहे का? नाही तर मी बंद करते. शकुंतला मॅडम, तुम्हाला फोन करायला सांगितलं होतं, विसरलात तुम्ही. आता उद्या 11 नंतर करा मला. तर अजून काही कोणाला विचारायचं नसेल तर गुड नाईट सगळ्यांना, चला.